कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशू, हा भाऊ, काय रे? का जागा आहे? झोपलं नाहीस? हा नाही, मी झोपतोच आहे। 2 मिनिटं आपण बोलू शकतो का? बोला ना। अशू, मला माहिती आहे की तू निर्णय घेतलायस। तू जो निर्णय घेतलायस तो जर तुला योग्य वाटत असेल आणि तू जर त्यावर ठाम असशील तर तो निर्णय बदलण्याचा मी प्रयत्न करणार नाहीये। फक्त मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। तू हा निर्णय का घेतलास? पप्पा, आतापर्यंत प्रेमामुळेच मी सगळे निर्णय घेतले, पडती बाजू घेतली, पण आता बास झाला। प्रेम हे खूप असं क्लीन असतं ना। हा, मग माझ्या वाटचं प्रेम मला मिळालं पाहिजे, इतकीच माझी इच्छा आहे आणि ते मिळायलाच पाहिजे। यात मी कुठे चुकते असं नाही वाटत मला। पण आशूचं नाहीये का माझ्यावर प्रेम? नाही, तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच नाही भाऊ। म्हणजे तुझं शिवावर प्रेम नाहीये? नाही, आणि हा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय। मान्य केलं तुझं शिवावर प्रेम नाही, पण मग जिच्याशी लग्न करायचं ठरवलं, म्हणजे नेहाशी लग्न करायचं ठरवलंयस, तिच्यावर तरी तुझं प्रेम आहे का? मैत्रीण आहे माझी, हुशार आहे। नाही, प्रेम प्रेम नेहा सोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ना तू? मग तू नेहा सोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ते तिच्यावरच्या प्रेमापोटी का शिवावरच्या रागापोटी? आतापर्यंत माझ्यावरच्या रागापोटी तो कसाही वागला, वाटेल ते बोलला, मला घरातनं बाहेर काढलं, पण आता बास झाला ना पप्पा। हे बघा, त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली पाहिजे। आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की खरं कधी लपून राहत नाही, ते कधी ना कधी बाहेर येतच। हो, शिवावर माझा राग आहेच आणि कोणापासून काही लपून राहिलं नाही ना आता, पण त्यामुळे हा निर्णय नाही घेतलाय मी। मग का घेतलास? कारण मला नेहा योग्य जोडीदार वाटते। ठीक आहे, मग एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा राहीन। पण आशू, तू घेतलेला हा निर्णय इतर कुठल्या भावनेच्या आहारी जाऊन जर घेतला असेल ना, तर एकदा नाही 10दा याचा विचार कर। येतो मी। गुड नाईट। गुड नाईट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।